येते नागपुरातून एक प्रशासनाच्या अजब कारभाराची बातमी समोर येते। शहरातील लाल इमली चौकात एक उड्डाण पूल थेट नागपूरकरांच्या घराच्या खिडकी आणि बाल्कनी पर्यंत आलाय। त्यामुळे प्रशासनाच्या प्लॅनिंगवर टीका होतीये। विशेष म्हणजे यापूर्वी अशोक चौकात अशाच प्रकारे उड्डाण पूल घरातल्या बाल्कनी पर्यंत आला होता। उड्डाण पुलाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। त्यापैकीच एक सर्वात मोठा असा लांबीचा उड्डाण पूल बनतोय तो म्हणजे नागपूरच्या इंदोरा चौक ते दिघोरी पर्यंतचा उड्डाण पूल आहे। या उड्डाण पुलाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, बऱ्याच प्रमाणात सुरूही झालेलं आहे आणि जून महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होईल असंही सांगण्यात येते। मात्र हा उड्डाण पूल पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे, कारण काही ठिकाणी जो आहे तो हा उड्डाण पुलाचा भाग जो आहे तो घरातून गेलेला आहे। आता हे घरातून गेलेला असं म्हणावं लागेल की घरांचं अतिक्रमण आहे किंवा घरांचा भाग वाढवलेला आहे असे दिसून येत आहे। नागपूरच्या गोळीबार चौकातील हा पूल जातोय आणि त्याच्याच एका इमारतीवर आपण उभे आहोत, जिथून या इमारतीचा जो सज्जा आहे खिडकीचा तो पुन्हा या उड्डाण पुलाच्या शेजारी किंवा त्याला टच केलेला आपल्याला दिसून येतो। महत्वाचं म्हणजे अशाच प्रकारचा जो प्रकार आहे तो लाल इमली चौकातही दिसून येऊन राहिलेला आहे। महत्वाचा प्रश्न हा आहे की असा उड्डाण पूल तयार करताना अगोदर जे घर मालक आहेत, आजूबाजूच्या इमारती आहेत, त्यांना NHAI ने किंवा जो पूल बांधून राहिलेले आहेत त्यांनी अगोदर कल्पना का नाही दिली किंवा त्या प्रकारचं बांधकाम करण्यापूर्वी अशा प्रकारचं सूचना का नाही दिली। माध्यमांमध्ये ही बातमी आली आणि त्यानंतर तो भाग जो होता तो पाडण्यात आलेला। मात्र पुन्हा हा काही ठिकाणी जो आहे तो हा पूल चाललेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा NHAI असेल त्यांनी याकडे काळजी किंवा सूचना आणि त्याच प्रकारची काळजी घेण्याचं देखील जे आहे ते महत्वाचं सांगण्यात येते की आव्हान आहे की लोकांना देखील याचा त्रास होता कामा नये। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। कसं आहे, हा एरिया आहे फार जुना आणि नागपूर शहरातला सगळ्यात जुना म्हणजे इतिहासातला सगळ्यात जुना हा भाग ओळखला जातो। आणि येथे जो गोळीबार चौक ते पाचपावली कमाल टाकीतपर्यंत पुलिया होता, त्याची स्थिती फारच खराब झाली होती। त्यामुळे मी गडकरी साहेबांना विनंती केली की हा पूल पाडून नवीन पूल तयार करण्यात यावा आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन जेव्हा मी आमदार असताना तेव्हा हा पुलाचं सँक्शन झालं, सगळं झालं आणि त्याचं काम पण सुरू झालं।